Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. निलेश लंके यांनी आज अर्ज भरला, एकदम साध्या पद्धतीने अर्ज भरला। नेमकी त्यांची काय भूमिका होती आपण त्यांच्याशी बोलूया। सर, तुम्ही आज अर्ज भरला आहे, एकदम साध्या पद्धतीने न काम झाप ना हे करता, नेमकी त्याच्या मागची काय भूमिका होती? सध्या इतकी उष्णता आहे, महाभयंकर उष्णता आहे। काल परवा तर काही उष्माघाताने सुद्धा काही बळी गेले आहेत। या परिस्थितीमध्ये आपण लोकांना अर्ज भरण्यासाठी बोलवायचं, त्यांचे कामं थांबणार आणि त्यांना उष्णतेचं बोलवायचं। आणि आज विशेष म्हणजे आज हनुमान जयंती, प्रत्येक गावागावात हनुमान जयंतीचे कार्यक्रम आहे। हे सगळं डिस्टर्ब करण्यापेक्षा आपणच लोकांना विठ्ठीस धरण्यापेक्षा आपणच शांततेच्या मार्गाने फॉर्म भरला तर सगळं थांबणार आहे ना। आज जर शक्ती प्रदर्शन करून फॉर्म भरायचं म्हणलं असतं तर नगरमध्ये ट्रॅफिकच्या समस्या उभ्या राहिल्या असत्या। प्रत्येक चौकात आज हनुमान जयंतीचे कार्यक्रम होते ना, हे आपणच शहाणपणाने वागलं पाहिजे। हनुमान जयंतीचं आपण लोकांना मदत करायची का लोकांना आपण त्रास द्यायचा, विठ्ठीस धरायचं, हे चुकीचं आहे ना। 19 तारखेला तर मी तर किती लोक आले कार्यक्रमाला, जनसंवाद यात्रेच्या समारोपाला, आम्हाला तर एकाच लोक आणावं लागत नाही। काल तर बघितले ना व्हिडिओ, पैसे नाही दिले म्हणून वाद लोकांचे, असे तर लोक आणवलं। आमची जनता म्हणजे फक्त एक मॅसेजवर येते। काल आम्हाला सांगावं लागलं आपण शांततेच्या मार्गाने फॉर्म भरतोय, गर्दी काय गोळा करणार नाही, बातमी द्यावा लागली, नाही तर लोक आले असते। तरी बघा ना किती लोक आलेत। दुसरी गोष्ट, तुम्ही जनसंवाद यात्रा काढली होती, नेमके जिल्ह्यात गावागावात काय मुद्दे आहेत आणि कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही या निवडणुकीत? भागात वेगवेगळे प्रश्न आहेत। तुम्ही रावरी भागात जर गेलो तो काही भागामध्ये निळवंड्याचा प्रश्न आहे, वांबुरी चारीचा प्रश्न आहे। पण वांबुरी चारीचा प्रश्न बऱ्यापैकी आमदार प्राजक्त तनपुरे साहेबांनी सोडवला। शेवगावकडे गेलं का ताजनापूरचा प्रश्न आहे, पुढं नगर श्रीगोंदा भागात गेलं का साखळाईचा प्रश्न आहे। आमच्या भीमा पट्ट्यात जर गेलं, सिद्धटेक पट्ट्यात जर गेलं तर तिकडं पाणी मिळत नाही, नदीचं पाणी। आमच्या श्रीगोंदा काही भागात, विसापूर भागात त्या ठिकाणी विसापूरच्या धरणातच पाणी येत नाही। हे सगळे वेगवेगळे प्रश्न आहे। आणि बेरोजगारीचा प्रश्न महाभयंकर आहे। आता माझं तर टार्गेट आहे प्रत्येक तालुक्यात MIDC करायची। आणि शेतीमालाला तर बाजारभाव नाही। कांद्याच्यात आमचा एक शेतकरी कांद्याची माळगाड्यात घालून आला, कांद्याची इतकी भयंकर परिस्थिती, वाईट परिस्थिती। कपाशीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, ऊसाची पण तीच परिस्थिती आहे। दुधाच्या बाबतीत तर काय नालायकपणा चालवला आहे। बिस्लरीची बाटली 20 रुपयाला आणि दुधाला 22 ते 20 रुपये दुधाला भाव, ही परिस्थिती। तर मी पहिलं निवडणूक झाली ना हे शेतकऱ्यांच्या बाबतीत लढणार आहे। हे संसदच बंद करून टाकी तुम्ही। ज्यावेळेस काल मुख्यमंत्र्यांनी टीका करताना असं म्हटलं आहे की नौटंकी करून जे आहे तर ते निवडणुका जिंकतात। नाही, मुख्यमंत्री मला तर म्हणणार नाही, मला एक विश्वास आहे। एखाद्या स्टेजवरला पण म्हणू शकतात, ते त्यांचं राजकारण। दुसरी हे पण एक टीका केली आहे की महाविकास आघाडीची जी लंका जी आहे तर ती दहन करा उद्या हनुमान साहेब। ते महायुतीचे एक घटक पक्षाचे नेते आहेत आणि त्यांना त्या व्यासपीठावर तर बोलणंच अपेक्षित आहे ना, त्याचं एवढं वाईट वाटायचं काही कारण आहे? आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांबद्दल काय त्यांच्याबद्दल असं माझ्याबद्दलच बोलले असं कुठलं मनात आणू नका। मुख्यमंत्र्यांचे माझे आज चांगले संबंध आहे, काल पण चांगले संबंध, उद्या पण असणारे संबंध। त्याच्यामुळं साहेब मला तर बोलणार नाही, मला एक विश्वास आहे। शेवटचा प्रश्न, जर तुम्ही निवडणूक जिंकून आलात तर लोकसभा मतदारसंघामध्ये पहिलं काम तुम्ही काय करणार? लोकसभा जिंकून आलात काय म्हणले तुम्ही? आल्या नाही, येणारच जिंकून मी। आणि या मतदारसंघात ना असं काय काम करून दाखव ना, लोकांचे कॉलर टाईट होऊन म्हणते ना, देखो हमारा खासदार कैसा आहे। पण नेमकं कोणतं काम स्पेसिफिक एक कोणतं? पाण्याचे लय भयंकर समस्या आहे, पाण्याचे प्रश्न सोडवतो ना। बघा ना तुम्हाला माझं काम कसं अटके। मुंबईचा